नमस्कार. समजा आपल्याला एखाद्या शहराला अगदी खरं-खुरं ओळखायचं असेल तर काय करावं लागेल? चला एक काम करूया. आपण फक्त एक दिवस निवडूया, 20 एप्रिल 2026 आणि त्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या बातम्या काय होत्या ते पाहूया. बघूया तरी, ह्या बातम्या आपल्याला त्या शहराबद्दल काय सांगतात. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. काय माहितीये? कारण बातम्यांचे जे हे मथडे असतात ना, ते फक्त काही शब्द नसतात. ते म्हणजे शहराच्या डीएनएचे छोटे छोटे सॅम्पल्स असतात असं समजा. मग विचार करा, ई सिटी न्यूजमधले हे सगळे सॅम्पल्स एकत्र जोडले तर शहराचं नेमकं कसं चित्र उभं राहील. तर मग ह्यासाठी आपण काय केलंय? आपण ई सिटी न्यूजमधून 20 एप्रिलच्या 10 महत्त्वाच्या बातम्या निवडल्या आहेत आणि या बातम्यांमधून आपण छत्रपती संभाजीनगरच्या रोजच्या जगण्यातली स्पंदनं समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ओके, तर या आहेत त्या 10 बातम्या. जरा बघा काय काय आहे यात. एकीकडे राजकारण आहे, जिल्हा परिषदेचे निकाल, दुसरीकडे लोकांच्या रोजच्या समस्या, गॅस नाहीये, पाणी नाहीये आणि वरून उन्हाचा तडाखा. मग अर्थव्यवस्था पण आहे, शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत आणि लोक सणासाठी खरेदी करतायत. आणि आणि ह्यासोबतच हवामानाचा अलर्ट, एक क्राईमची बातमी आणि हो, IPLचा फीवर. विचार करा, हे सगळं एकाच दिवशी एकाच शहरात घडतंय. चला, सगळ्यात आधी बघूया शहराचं नागरी जीवन. म्हणजे काय? तर ती सिस्टीम, ते इंजिन जे या शहराला रोज चालवतं. आता बघा, शहरात एका बाजूला काय चाललंय? तर प्रशासनाची मोठी चक्र फिरतायत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झालीय. म्हणजे ही झाली शहराची एक हाय लेव्हल राजकीय बाजू, जिथे शहराच्या भविष्याचे निर्णय घेतले जातायत. पण ज्यावेळी हे सगळं राजकारण सुरू आहे, त्याच वेळी रस्त्यांवर काहीतरी प्रत्यक्ष घडतंय. 10 नवीन बसेस धावायला लागल्या आहेत. आणि हेच तर कमाल आहे नाही का? एका बाजूला सत्तेची गणितं मांडली जातायत आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसासाठी सुविधा सुधारतीये. दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतायत. ठीक आहे, ही झाली प्रगतीची गोष्ट. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, बरोबर? चला, आता ती दुसरी बाजू बघूया. ती बाजू म्हणजे नागरिकांना रोजच्या जगण्यात येणारे अडथळे. आणि पहिलं आव्हान तर थेट निसर्गाकडून आहे. शहराचं तापमान आहे 42 डिग्री सेल्सिअस. अक्षरशः आग ओकणारं ऊन आहे. इतकं की आरोग्य विभागाने दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडूच नका असं सांगितलंय. जरा विचार करा, या अशा वातावरणात लोकांचं रोजचं आयुष्य कसं पुढे जात असेल? आणि ह्या तापत्या उन्हात लोकांना घरातही शांतता नाहीये. घरात चूल पेटवायची तर गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. एजन्सीच्या बाहेर लांब लांब रांगा लागल्या आहेत. म्हणजे बघा, बाहेर उन्हाचा त्रास आणि घरात गरजेच्या वस्तूंची टंचाई, हा तर दुहेरी संघर्ष आहे. अजून संपलेलं नाहीये. या सगळ्यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडलीये, पाणी कपात. शहराच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद आहे. आता फक्त विचार करा, बाहेर प्रचंड ऊन, घरात गॅस नाही, प्यायला पाणी नाही. एका सामान्य माणसासाठी तो एक दिवस किती किती कठीण असेल नाही का? या सगळ्या समस्यांमधून बाहेर पडून आता जरा शहराच्या अर्थव्यवस्थेकडे बघूया. आणि इथे इथे तर एक जबरदस्त विरोधाभास दिसतोय. एकाच वेळी संघर्ष आणि उत्सव दोन्ही एकत्रच सुरू आहेत. हे बघा, इथे शहराचं आर्थिक चित्र कसं विभागलं गेलंय ते लगेच कळतं. एका बाजूला शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या कापसाला आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. ते आपल्या घामाचा दाम मागत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय? तर त्याच शहरातल्या बाजारपेठा अक्षय तृतीयेसाठी सोन्याच्या आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदीने फुलून गेल्या आहेत. म्हणजे बघा, एकीकडे उत्पादकाचा संघर्ष आणि दुसरीकडे ग्राहकाचा उत्सव. हीच तर आहे आपल्या शहरांच्या अर्थव्यवस्थेची खरी गुंतागुंत. चला, आता आपण शेवटच्या भागाकडे येऊया. या सगळ्या बातम्या एकत्र केल्यावर शहराचा एकूण मूड म्हणजे सामाजिक वातावरण कसं आहे ते जरा समजून घेऊया. शहराचा मूड ना एकाच वेळी अनेक रंगांमध्ये दिसतोय. एकीकडे आहे चिंतेचा रंग. हवामान खात्याने वादळी पावसाचा येलो अलर्ट दिलाय. दुसरीकडे आहे एक दुःखद काळा रंग. एका निवृत्त प्राध्यापकाची आर्थिक वादातून हत्या झालीय. आणि या सगळ्यासोबतच आहे उत्साहाचा रंग. हॉटेल्स आणि कॅफे तुडुंब भरलेत, कारण लोक IPLची मॅच बघतायत. म्हणजे बघा, चिंता, दुःख आणि जल्लोष हे तिन्ही भाव एकाच दिवशी एकाच शहरात एकत्र नांदतायत. म्हणूनच आपण सुरुवातीला पाहिलं की ह्या 10 बातम्या फक्त 10 घटना नाहीत. ते म्हणजे एका जिवंत शहराच्या गुंतागुंतीच्या अशा एका मोठ्या वस्त्राचे वेगवेगळे धागे आहेत.
यातला प्रत्येक धागा शहराची एक वेगळी बाजू दाखवतो. आणि जेव्हा हे सगळे धागे एकत्र येतात तेव्हाच त्या शहराचा एक संपूर्ण खरंखुरं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपण ज्या शहरात राहतो तिथल्या आजच्या बातम्या उचलल्या तर त्या बातम्या आपल्या शहराचं कोणतं चित्र उभं करतील, आपल्या शहराच्या, आपल्या लोकांच्या जगण्याबद्दल काय सांगतील? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?